प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव ग्रंथाचे देखील साक्री येथे थाटात प्रकाशन। विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साक्री येथे मोठ्या उत्साहात पार पडला। तर त्यानिमित्ताने अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी गौरव ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले। तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य डॉक्टर अहिरे यांच्या प्रामाणिक सेवा कार्याचे तोंड भरून कौतुक करत या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील हे होते। तर सेवापूर्ती सन्मान सोहळा क.ब.चौ. भूमीचे कुलगुरू प्राध्यापक बी.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। तर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांचे कार्य गौरव ग्रंथाचे देखील प्रकाशन या ठिकाणी क.ब.चौ. उमवीचे माजी कुलगुरू प्राध्यापक के.बी. पाटील व प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळाचे अध्यक्षा सौ मंगलाताई सुरेश पाटील, विद्या विकास मंडळ उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य शास्त्र व लोक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर पी.डी. देवरे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली। तर उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य डॉक्टर अहिरे यांनी समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्रात योगदान दिल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केल्या व शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर राजेंद्र रामदास अहिरे, गौरव समितीचे अध्यक्ष डॉक्टर डी.एल. तोरवणे, उपाध्यक्ष डॉक्टर संजय सोनवणे, उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र ठाकरे, कार्याध्यक्ष डॉक्टर सचिन नांद्रे, सचिव डॉक्टर अनंत पाटील, सहसचिव ज्ञानेश्वर चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख विजय भोसले, सदस्य प्राध्यापक एल.जी. सोनवणे, डॉक्टर एन.डी. भांबरे, रवींद्र देसले, डॉक्टर नितीन सोनवणे, प्राध्यापक संजय सुरवंशी, दीपक देसले तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर प्रसंगी या ठिकाणी आचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळेस अनेक विविध संस्थेतील शिक्षक, पदाधिकारी, प्राध्यापक, ग्रामस्थ यांनी देखील या ठिकाणी येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रमुख वक्त्यांनी, नेत्यांनी सगळी माहिती देऊन टाकली, सांगून टाकलं, तर मी काय सांगू? तो बाबा अहिरे सरांबद्दल सांगू काय, संस्थेबद्दल सांगू काय, शिल्लकच नाही राहिलेलं काही। तरी पण मी अभिमानाने सांगेल की काय सर आपल्याला मुद्दाम सांगेल की आमची ही जी संस्था 1970 साली माझे वडील कैलासवासी दादासाहेब रामराव पाटील आणि माझ्या आई गोदरताई रामराव पाटील यांनी त्या काळात फक्त आणि फक्त मनात एकच ध्येय ठेवून ही संस्था स्थापन केली होती। ती म्हणजे आमचा साक्री तालुका ग्रामीण भाग आणि जवळजवळ 50% आदिवासी एरिया असल्यामुळे आमच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये उच्च शिक्षणासाठी बाहेर कोणी त्या काळात जात नव्हतं, हे माझ्या वडिलांच्या लक्षात आलं त्या काळात। म्हणून त्यांनी हा निर्णय घेऊन संस्था स्थापन केली, पण डायरेक्ट महाविद्यालयाची स्थापना केली, पहिली दुसरीपासून नाही, डायरेक्ट महाविद्यालय। आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपली संस्था, आपली महाविद्यालय, माध्यमिक शाळा वगैरे सगळं अगदी चांगल्या पद्धतीने तालुक्याच्या जनतेची सेवा करत आहे। मला सांगताना अभिमान वाटेल की आपल्या या महाविद्यालयात जेव्हा सुरू झालं तेव्हा प्राचार्य म्हणून बी.एन. भांबरे सर होते, बापूसाहेब बी.एन. भांबरे। त्यांच्यानंतर पी.डी. अप्पा देवरे झाले आणि त्यांच्यानंतर डॉक्टर डी.एल. तोरवणे आणि आता अहिरे सर। मी का नाव एवढं सांगतो की यांनी 4-5 लोकांनी मनापासून आपल्या संस्थेचे काम केलं, सेवा केली आणि कुठेही तडाजोड न देता एकदम चांगलं काम केलं। त्यामुळे आम्हाला संस्था चालकांना या गोष्टीचा खूपच आजही अभिमान आहे। म्हणून मी गौरवाने सांगेल की ज्याप्रमाणे मागच्या प्राचार्यांनी जे कामं केली तेच डॉक्टर अहिरेने सुद्धा ज्या दिवसापासून प्राचार्यपद घेतलं त्या दिवसापासून त्यांनी अगदी चांगलं काम केलं। मी माझी बडाई नाही करत, त्यांना समोर बसले त्यांना विचारा, त्यांच्याजवळ जेव्हा मी हे सत्ता दिली, प्राचार्यपदाचे अधिकार दिले, मी त्या प्राचार्यपदाचा अधिकार दिल्यानंतर त्यांचं प्राचार्याचं ऑफिस सुद्धा बघितलेलं, विचारा त्यांना अहिरे सरांना।
त्यांना फक्त एकच, तुमचं काम चांगलं करा, माझ्या महाविद्यालयाला कुठेही कोणालाही बोट लावण्याची संधी देऊ नका. तालुक्यातल्या माझ्या जनतेच्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण मिळावं याच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि त्याच्यामुळे आणि यांच्या प्राचार्यांच्या सगळ्यांच्या सहकार्य प्रयत्नामुळे, कामामुळे मगाशी चंद्रजीतबाई यांनी सांगितलं की आमच्या महाविद्यालयाला नॅक कमिटीने अवर्ग दिला, अ+ वर्ग दिला. मोठ्या मोठ्या महाविद्यालयानं अ+ मिळत नाही. त्याचं कारण हेच आहे. म्हणून मी अभिमानाने सांगतो की माझ्या या सहकाऱ्यांनी, प्राचार्यपदांनी एकदम चांगलं काम केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मगाशी कुलगुरू साहेबांनी सांगितलं, विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे मित्रो, शासनाने इंग्लिश मिडियम स्कूल काढण्यासाठी फार परवानगी देऊन टाकली. तर शासनाला 1 रुपया द्यावा लागत नाही. कोणी आयरे गैरे खरे उठतात, ज्यांना इंग्रजी बी बोलता येते ते इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून देतात, फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी. सुरुवातीला शाळेची फी भरतात, डोनेशन भरतात. ज्यांच्याजवळ काही नसतं त्यांच्या बिल्डिंग होऊन गेल्या आणि विद्यार्थी वाहतुकीसाठी बसेस होऊन गेले 5-5-7. मला नवं वाटतं सर, माझी 50 वर्षापूर्वीची संस्था, माझ्याकडे स्वतःची गाडी आहे जमतेम, बाकी ह्यांच्याकडे गाड्या कुठून आल्या. मला लोकांची किंवा वाटते बंधून. त्याचं कारण असं, लोकांना समजत नाही इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊन पुढे काय. 11वी-12वी नंतर इंग्लिश मिडियमचं पुढे काय सांगा बरं, तुम्हीच सांगा मला. सगळे सांगा सर, काय पुढे. हे लोकांना कोण सांगेल, जनतेला कोण सांगेल सांगा. पवार सर, ते लोकांना सांगा ना, मग जनतेला समजा. एकदम 0 आहे. तेच सांगतो, संस्था चालक फक्त माझ्यावर कोणी काही टीका केली तरी चालेल, पण ही फक्त पैसे कमवण्यासाठी उद्योग चालू आहे. विद्यार्थ्यांचं, मुलांचं काहीच कल्याण नाही पुढे. पण मी आता काहीच करू शकत नाही, फक्त बोललो तुमच्या पुढे एवढंच. याच्या पुढच्या काळात सुद्धा आता आपला जास्ती वेळ न घेता, बराच वेळ होऊन गेला म्हणून जास्ती वेळ न घेता, आमच्या आयरे दादांना पुढचं आयुष्य असं सुखी समाधानी आनंदाने जाओ ही तुमच्या सगळ्यांच्या मार्फत ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले तसेच गौरव ग्रंथ निर्मितीत योगदान देणारे लेखक, संपादक तसेच सर्व सहकारी यांचे विशेष अभिनंदन आणि आभार. हा ग्रंथ म्हणजे सर यांचा कार्याचा अमूल्य असा ठेवा आहे. या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थी वर्ग यांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र परिषद प्रातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचं नियोजन, संयोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्या सर्व समिती सदस्यांचे विशेष कौतुक आणि आभार. त्यांच्या मेहनतीमुळे हा सोहळा इतका यशस्वी झाला. मीडिया प्रतिनिधी, तांत्रिक सहाय्यक, सजावट व व्यवस्थापन करणारे सर्व सहकारी यांचेही मनपूर्वक आभार. शेवटी आजचा हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असलेले आमचे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर आयरे सर, आपल्या कार्याचा ठसा हा आमच्या हृदयात कायम राहील. आपण दिलेली प्रेरणा आम्हाला पुढे जाण्यास सदैव मार्गदर्शक ठरेल. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा स्मरणीय ठरला, यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. कार्यक्रम नसून एक प्रेरणादायी प्रवासाचा उत्सव आहे. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आयरे सरांच्या प्रदीर्घ, कर्तृत्ववान, मूल्यनिष्ठ सेवेला मानवंदना देण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो, हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सुंदर व स्मरणीय कार्यक्रमाचं यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या संस्थेचे सचिव आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आदरणीय V.N. माहेश्वरी सर, माजी कुलगुरू आदरणीय के.बी. पाटील सर, माजी कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव पाटील, प्रमुख पाहुणे
आज जे आमचे गुरुवर्य सन्मित्र डॉक्टर प्राचार्य राजेंद्रजी अहिरे यांचा सेवापूर्तीचा सोहळा आणि त्यांच्याबद्दलचा जो आनंद यात्री ग्रंथ प्रकाशित झाला, हे त्यांच्या आयुष्यातलं समाजातून जे मूल्यांकन होतं ते मूल्यांकन होतं. आजचा जो समुदाय बघितला त्याच्यातले प्रतिष्ठित नामांकित व्यक्तिमत्व होते, विद्यमान कुलगुरू होते, माजी कुलगुरू, दोघं कुलगुरू होते आणि सगळे मान्यवर या ठिकाणी होते. संस्था अध्यक्षही आपल्या तब्येत ठीक नसताना हे आलेले होते, सचिव होते. या सगळ्यांनी या व्यक्तीवर प्रेम करून सगळे लोक आले होते. पूर्ण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कक्षेतील तर बाहेरूनही बरेच प्राचार्य, प्राध्यापक तर कर्मचारी या सोहळ्यासाठी आलेले होते. दादांनी आपल्या आयुष्यात सेवा देताना विद्यार्थी घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेली जी सुरुवात होती, तिथून त्या विद्यार्थ्यांमध्ये एकोपा असणं, जवळीक असणं, मित्रत्व निर्माण करणं आणि त्यांच्यामध्ये उत्साही करून त्यांना प्रेरणा देणं आणि त्याच्यातून परिवर्तन घडून त्यांना पुढच्या दिशेने प्रबोधनात्मक काम करून त्यांना बऱ्याच विद्यार्थी त्यांचे मोठमोठ्या पदावर पोचलेले आहेत. या महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते काही कालावधी. त्यानंतर प्राचार्यपदाची धुरा त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांच्यावर विश्वास दर्शवून संस्थाचालकांनी दिला आणि अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांशी संबंध ठेवून विद्यापीठाच्या प्राधिकरणावर सुद्धा इकडे सुद्धा या ठिकाणी दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. आज या सोहळ्यासाठी सगळे जे मान्यवर आलेले होते, जे समाजातील सगळे व्यक्तिमत्व आलेले होते, हे त्यांच्या प्रेमापोटी आलेले होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगणारे व्यक्ती. कौटुंबिक बाबतीत म्हटलं तर दादांनी सगळे परिश्रम घेतलेले आहेत. चिरंजीव प्रतीक सारखेला सगळं यांना समजलं आणि आता त्यांच्याकडे दोघं चांगल्यापैकी गुंड असल्याची दोघं नातवंडांमध्ये त्यांना ते विटॅमिन्स भेटलेलं आहे आणि त्याचा पूर्ण आयुष्यात आरोग्यदायी जाईल अशी मी दादांना सदिच्छा व्यक्त करतो. दादांच्या कामाचं मूल्यांकन आजच्या सेवापूर्तीच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे झालं, हे त्यांना मिळालेले गिफ्ट आहे असं मी माझ्या